नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत विज्ञानमधील भौतिकशास्त्रामधला ऊर्जा, कार्य आणि शक्ती हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स. तर बघा, ऊर्जा म्हणजे काय, कार्य म्हणजे काय आणि शक्ती म्हणजे काय आणि त्याच्या सर्व कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. तर पहिले बघूया आपण ऊर्जा कशाला म्हणतात. तर ऊर्जा म्हणजे काय की एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते. ऊर्जा म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एनर्जी. एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जा असे म्हणतो. एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते, करण्याची क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जा असे म्हणतो. ऊर्जा असे म्हणतो. म्हणजे कोणती गोष्ट जर आपल्याला करायची असेल, बरोबर आहे, मी लिहित आहे, हे काम करायचं आहे, हे काम करण्यासाठी मला त्यामध्ये एनर्जी कष्ट करायला लागू राहिली, मला बोलायचं आहे, त्यामध्ये आपली एनर्जी चालली. म्हणजे यामध्ये जी गोष्ट आपली क्षमता आहे, माझ्यामध्ये किती क्षमता आहे की मी किती जास्त बोलू शकतो, हे आपल्या एनर्जीवरती डिपेंड आहे, आपल्या ऊर्जेवरती डिपेंड आहे. बरोबर आहे. जसं बघा, गाडी जर आपल्याला चालवायची असेल तर त्यामध्ये पेट्रोल असणं गरजेचं आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी जेवण करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा गोष्टी हे म्हणजे ऊर्जा आपल्याला देतात. ऊर्जा देण्यासाठी आपल्याला या गोष्टी जरुरी असतात. मग ऊर्जा म्हणजे काय की एखाद्या वस्तूमध्ये किंवा पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जा असे म्हणतो. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. जसं सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, त्याचबरोबर सूर्यापासून प्रकाशसुद्धा भेटतो, तर प्रकाश ऊर्जा, उष्णता, उष्ण जे वस्तू असते त्याच्यापासून काय भेटते आपल्याला, उष्णता ऊर्जा भेटते. त्याचबरोबर रासायनिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सभोवताली आपल्याला ऊर्जा पाहायला भेटतात. आता ऊर्जेचं एका आपण युनिट अँड मेजरमेंट म्हणजेच मापन पद्धती या चॅप्टरमध्ये आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये ऊर्जेचं एकक पाहिलं होतं. तर ऊर्जेचं SI पद्धतीमधलं एकक काय रे, जूल आहे. बरोबर, ऊर्जेचं SI पद्धतीमधलं एकक काय आहे, जूल आहे. आणि CGS पद्धतीमधलं ऊर्जेचं एकक आहे अर्ग. काय, अर्ग आहे. आणि 1 जूल बरोबर, लक्षात ठेवायचं आहे, 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. एकदम दिमागामध्ये फिक्स करून टाका. याचं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. 1 जूल बरोबर किती अर्ग, तर 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. हे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे. पुढे आता बघूया ऊर्जेचे प्रकार. आता ऊर्जेचे प्रकार जर पाहिलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये भास त्याचा होतो. म्हणजेच सौर ऊर्जा असेल, प्रकाश ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल, त्याचबरोबर यांत्रिक ऊर्जा असेल. तर आपण या चॅप्टरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे प्रकार पाहणार आहोत. कोणत्या, यांत्रिक ऊर्जेचे प्रकार. यांत्रिक ऊर्जेचे प्रकार जर म्हटले तर यांत्रिक ऊर्जेचे प्रकार, तर यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आपला गतिज ऊर्जा. पहिला प्रकार आहे गतिज ऊर्जा. त्यालाच कायनेटिक एनर्जी असे म्हणतात. इम्पॉर्टंट आहे, नावामध्येच येतोय गतिज. म्हणजे वस्तू जर गतिमान असेल, वस्तूच्या गतिमानतेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला काय म्हणतात, गतिज ऊर्जा म्हणतात. वस्तूच्या गतिमानतेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते किंवा त्या पदार्थाला जी ऊर्जा प्राप्त होते त्याला काय म्हणतात, गतिमान ऊर्जा म्हणतात, कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि गतिमान ऊर्जेचं आपलं समीकरण आहे किंवा गतिमान ऊर्जेचं सूत्र आहे आपलं, गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv चा वर्ग. गतिज ऊर्जा बरोबर 1/2
mv वर्ग. ठीक आहे. आता 1/2 m म्हणजे काय, त्या वस्तूचं वस्तुमान, आणि v म्हणजे काय, व्हेलॉसिटी, त्या वस्तूचा वेग. कारण वस्तू गतिमान आहे म्हणजेच त्याला वेग आहे. तर वस्तूच्या गतिमानतेमुळे वस्तूला जी ऊर्जा प्राप्त होते त्यालाच आपण काय म्हणतो, गतिज ऊर्जा म्हणतो. तर गतिज ऊर्जेचं सूत्र काय येईल, 1/2 बरोबर गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv वर्ग. m म्हणजे आहे त्यामध्ये वस्तुमान, त्या वस्तू जी असेल त्या वस्तूचं वस्तुमान, आणि v म्हणजे आहे व्हेलॉसिटी म्हणजेच तो आहे वेग. ठीक आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या, जर वेग दुप्पट झाला तर गतिज ऊर्जा चौपट होते. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. वेग जर दुप्पट झाला तर गतिज ऊर्जा काय होते, चौपट होते. डायरेक्ट प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे. गतिज ऊर्जेमध्ये जर वेग दुप्पट झाला तर गतिज ऊर्जा किती होईल, तर गतिज ऊर्जा काय होईल, चौपट होईल. गतिज ऊर्जेमध्ये जर वेग चौपट झाला तर गतिज ऊर्जा काय होईल, 8पट होईल असं आपल्याला सांगता येईल. कारण इथं दुप्पटची चौपट झाली म्हणजेच काय झाली, डबल झाली. ठीक आहे, लक्षात घ्या. आता गतिज ऊर्जेचे उदाहरण, बंदुकीमधून सुटलेली गोळी गतीमध्ये आहे म्हणजे ते काय झालं, गतिज ऊर्जेचं उदाहरण झालेलं आहे. त्याचबरोबर धनुष्यबाणामधून सुटलेला बाण सुटलेला आहे, तसं ताणून धरलेलं नाही आहे, सुटलेला जो बाण आहे तो काय, गतिज ऊर्जेचं उदाहरण झालं. ठीक आहे. बॉल फेकला आहे, बॉल फेकल्यानंतर जी बॉलला गती प्राप्त होते ते काय झाली, गतिज ऊर्जेचं आपलं उदाहरण झालं. समजले उदाहरणं काय आहेत, काय अडचण आहे यामध्ये, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर बघा, आपण गतिज ऊर्जेमधला यांत्रिक ऊर्जेचा पहिला प्रकार बघितला, गतिज ऊर्जा. आता आपल्याला बघायचं आहे स्थितीज ऊर्जा. नावामध्येच त्याची व्याख्या आपल्याला समजून येते. स्थितीज ऊर्जा, त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, की पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे, म्हणजे स्थितीमध्ये म्हणजेच एक तिची स्थिती आहे, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारमानामुळे किंवा संरचनेमुळे त्यामध्ये सामावलेली जी ऊर्जा असते त्याला म्हणतो स्थितीज ऊर्जा म्हणतो. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे, संरूपणामुळे किंवा आकारमानामुळे त्या पदार्थामध्ये सामावलेली जी ऊर्जा असते त्याला आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा म्हणतो. आणि स्थितीज ऊर्जा बरोबर mgh लक्षात ठेवायचं आहे. स्थितीज ऊर्जा बरोबर काय, mgh. आता m म्हणजे काय, परत पदार्थाचे वस्तुमान. h म्हणजे काय, पदार्थाची जमिनीपासून उंची. आणि g म्हणजे आपल्याला माहीत आहे, g म्हणजे काय असते, गुरुत्व त्वरण. आपण आधीच्याच चॅप्टरमध्ये बघितलं गुरुत्व त्वरण. याची स्टँडर्ड किंमत किती आहे, 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, हे आपण बघितलेलं आहे. तर स्थितीज ऊर्जा बरोबर आपण म्हटलं mgh. m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान किंवा वस्तूचे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्व त्वरण. ठीक आहे. आणि h म्हणजे पदार्थाची जमिनीपासून उंची किती आहे, ती आहे h. ठीक आहे. तर हे स्थितीज ऊर्जेचं आपलं सूत्र आहे. आता स्थितीज ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला उदाहरण जर पाहिलं, स्प्रिंग आपण ताणून ठेवलेली आहे, तर स्प्रिंग जर सोडली तर त्यामध्ये त्याला काय होईल, एक विशिष्ट क्रिया प्राप्त होईल किंवा एक विशिष्ट काम ते करेल. म्हणजे स्प्रिंग डायरेक्ट काय होते, एक्सपांड होते. म्हणजे त्यामध्ये आपण दाबून ठेवल्यामुळे त्यामध्ये काय, एक ऊर्जा आहे, ती काय, त्याची एक विशिष्ट स्थिती आहे. स्प्रिंग जर दाबून ठेवली तर त्याची एक विशिष्ट स्थिती आहे, त्यामुळे त्याला एक ऊर्जा प्राप्त होते. तर ती ऊर्जा स्प्रिंग, दाबलेल्या स्प्रिंगमध्ये जी ऊर्जा असते ती काय असते, स्थितीज ऊर्जा आहे. बाण आपण ताणून ठेवलेला आहे, आता ताणलेला बाण जर सोडला तर त्याला एक गती प्राप्त होईल. पण ताणलेल्या बाणामुळे काय झालं, त्याला एक विशिष्ट स्थितीमुळे त्याला एक ऊर्जा प्राप्त झाली. ती जी ऊर्जा आहे ताणलेल्या बाणामध्ये ती काय, स्थितीज ऊर्जा आहे. ती जी ऊर्जा आहे ती काय, स्थितीज ऊर्जा आहे. आणि लक्षात ठेवा, उदाहरण आपण सांगितले, लक्षात ठेवा की स्थितीज ऊर्जा जी आहे ही ध्रुवावरती जास्त असते ॲज कम्पेरेटिव्ह टू पृष्ठभाग, पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा विषुववृत्तावर. विषुववृत्तावर स्थितीज ऊर्जा ही कमी असते, कशाच्या तुलनेमध्ये, ध्रुवावरच्या. म्हणजे तुम्हाला विचारलं की ध्रुवावर
स्थितीज ऊर्जा जास्त असते कमी असते, तर विषुववृत्ताच्या पेक्षा ती काय असते जास्त असते. आणि तुम्हाला जर विचारलं विषुववृत्तावर स्थितीज ऊर्जा ध्रुवापेक्षा कशी असते, तर तुम्ही सांगायचं कमी असते. ठीक आहे, म्हणजे ध्रुवावरती स्थितीज ऊर्जा जास्त असते आणि विषुववृत्तावर स्थितीज ऊर्जा कमी असते. हे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. आणि यामध्ये एक महत्त्वाचा नियम आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. नेहमी शिकले असाल ऊर्जा अक्षयतेचा नियम. एनर्जी ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा म्हणजे काय झालं एनर्जी. तर ऊर्जा नष्ट करता येत नाही किंवा ती निर्माण करता येत नाही. ऊर्जा जी आहे हे आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा तिला नष्टही करता येत नाही, तर तिचे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. आणि विश्वामधील सर्व ऊर्जा जी आहे ही अक्षय आहे. हा जो आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. बरोबर आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फ्रॉम टू अनादर फ्रॉम. यालाच काय म्हणतात ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. आणि विश्वातील संपूर्ण जी ऊर्जा आहे ही अक्षय आहे, म्हणजे ही कधीही नष्ट होणारी नाही आहे. तर हा जो आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ऊर्जा जी आहे निर्माण करता येत नाही, करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. रूपांतर करता येते आणि विश्वातील सर्व जी ऊर्जा आहे ही अक्षय आहे, म्हणजे कधीही नष्ट होणारी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, हा आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता जर पाहिलं फटाका घेतला आपण, फटाक्यामध्ये काय असते रासायनिक ऊर्जा असते. कोणती असते रासायनिक ऊर्जा असते. आता फटाका जर फोडला तर त्यामुळे आपल्याला प्रकाश पण भेटतो, म्हणजेच प्रकाश ऊर्जा भेटली. बरोबर आहे, आवाज पण येतो, म्हणजे काय भेटली ध्वनी ऊर्जा भेटली. आणि जिथं फटाका फोडलेला आहे तिथं ती गरम पण होते, म्हणजे आपल्याला काय भेटली उष्णता ऊर्जा पण भेटली. म्हणजेच काय झालं रासायनिक ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर, ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर, उष्णता ऊर्जेमध्ये काय झालं रूपांतर झालं. तर अशा प्रकारचं काय झालं की एका ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर झालं. म्हणजे ती नष्ट झाली का नाही, तर ते एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारात गेली. म्हणजेच ऊर्जा ही नष्ट होत नाही, तर तिचे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होते. ओके, तर हाच काय आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. हे जे पॉईंट मी तुम्हाला सांगितले अत्यंत महत्त्वाचे होते. सर्वांना दिसलं का बघा, सर्वांना दिसलं आम्ही जे शिकवत आहोत. ठीक आहे, दिसत आहे सर्वांना. ओके, सर्वांना दिसलेलं आहे विश्वातील सर्व ऊर्जा ही अक्षय असते. ओके, तर ऊर्जा म्हणजे काय म्हटलं की एखाद्या पदार्थामध्ये किंवा वस्तूमध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते त्याला आपण म्हणतो ऊर्जा. ऊर्जेचे एकक काय आहे एसआय पद्धतीमध्ये जूल आहे. त्याचबरोबर CGS पद्धतीमध्ये काय आहे अर्ग आहे. 1 जूल बरोबर 10⁻7 अर्ग. एकदम क्लिअर करून टाका. त्याचबरोबर आपण पाहिलं की आपल्या सोबताली वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. प्रकाश ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल, ध्वनी ऊर्जा असेल, त्याचबरोबर यांत्रिक ऊर्जा असेल. आजच्या चॅप्टरमध्ये आपण यांत्रिक ऊर्जेचे प्रकार पाहणार आहोत. तर यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरा आहे स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय की पदार्थाच्या किंवा वस्तूच्या गतिमानतेमुळे त्या वस्तूला जी ऊर्जा भेटलेली असते
किंवा त्या वस्तूला जी ऊर्जा मिळते तर त्याला म्हणतात गतीज ऊर्जा म्हणतात. गतीज ऊर्जा बरोबर 1/2 mv चा वर्ग. बरोबर आहे. m म्हणजे वस्तुमान, v म्हणजे काय वेग. जर वेग दुप्पट झाला तर गतीज ऊर्जा काय होते चौपट होते. गतीज ऊर्जेचं उदाहरण बंदुकीमधून सुटलेली गोळी, धनुष्यबाणातून सुटलेला बाण, बॉलरने जर बॉल फेकलेला आहे तर तो फेकलेला बॉल हे काय आहे गतीज ऊर्जेचं उदाहरण आहे. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय की वस्तूच्या स्थितीमुळे, संरूपणामुळे किंवा आकारमानामुळे त्या वस्तूमध्ये सामावलेली जी ऊर्जा असते त्याला म्हणतात स्थितीज ऊर्जा. आणि स्थितीज ऊर्जा बरोबर काय mgh. m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्व त्वरण आणि h म्हणजे पदार्थाची जमिनीपासून उंची. यामध्ये मी एक तुम्हाला पॉईंट महत्त्वाचा सांगितला की स्थितीज ऊर्जा ही ध्रुवावरती जास्त असते आणि विषुववृत्तावरती कमी असते. बरोबर आहे. उदाहरण जर म्हटले तर ताणून ठेवलेला बाण, स्प्रिंग जर दाबली तर ते दाबलेल्या स्प्रिंगमध्ये जी ऊर्जा असते ती काय असते स्थितीज ऊर्जा असते. ठीक आहे. पुढचं बघा, ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण सांगितला की ऊर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते आणि विश्वातील सर्व ऊर्जा जी आहे ही अक्षय आहे. हा आपला ऊर्जा अक्षयतेचा नियम होता. पुढे आपण काही कन्सेप्ट आता आहेत किंवा काही पॉईंट आहेत ते आपण नोट डाऊन करून घेऊया आणि ते समजून घेऊया. ओके. पुढे आपण बघूया की काही ऊर्जेची जी रूपं आहेत ती कोणकोणती आहेत. तर पहिली आहे उष्णता ऊर्जा. आपल्याला माहीत आहे उष्णता ऊर्जेमुळे जसं बायोगॅस असेल, घरगुती गॅस असेल किंवा लाकूड यापासून आपण उष्णता मिळवून आपले अन्न शिजवू शकतो. लाकूड, बायोगॅस, घरगुती गॅस यांच्या सहाय्याने उष्णता मिळवून आपण अन्न शिजवतो. दुसरं जर पाहिलं तर विद्युत ऊर्जा. विद्युत धारा म्हणजे काय इलेक्ट्रॉनचे वहन होते आणि ही ऊर्जा आपण जनित्रापासून, विद्युत घटापासून किंवा विद्युत संचापासून मिळवू शकतो. ही झाली आपली विद्युत ऊर्जा. ही काय विद्युत ऊर्जा. त्यानंतर आहे सौर ऊर्जा. सूर्यापासून आपल्याला उष्णता आणि प्रकाश भेटते. बरोबर आहे. आणि इतर प्राणी सुद्धा मिळतात. तर सौर ऊर्जेचे रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. बघा आता सौर लाईट वगैरे आलेले आहेत तर ते आपण काय करू राहिलो त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू राहिलो. आणि वनस्पती ही सौर ऊर्जा वापरूनच आपले अन्न, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. यालाच काय म्हणतात प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती ही ऊर्जा वापरून अन्न बनवतात आणि याच क्रियेला काय म्हणतात प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. पुढची बघा रासायनिक ऊर्जा. काही रासायनिक अभिक्रियामुळे आपल्याला ऊर्जा भेटू शकते. ज्याप्रमाणे आपण जे अन्न खातो ही रासायनिक अभिक्रिया आहेत आणि या रासायनिक अभिक्रियेमुळेच आपल्याला काय भेटते ऊर्जा मिळते. ठीक आहे. पुढचं आहे अणुऊर्जा. जड केंद्रकाचे विखंडन किंवा दोन लहान केंद्रकाचे एकत्रीकरण या क्रियेमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेला अणुऊर्जा असे म्हणतात. दोन केंद्रक आहेत त्याला जर आपण विखंडन केलं किंवा दोन केंद्रकांना जवळ केलं, एकत्रीकरण केलं तर या क्रियेमुळे काय होते की प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. तर यालाच काय म्हणतात अणुऊर्जा असे म्हणतात. आणि या ऊर्जेचे रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करता येते. तर बघा सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी जवळपास 7 × 10⁻17 किलोवॅट एवढी किलोवॅट आपल्याला ऊर्जा आपल्याला भेटते. म्हणजेच काय सूर्यापासून पृथ्वीला 7 × 10⁻17 किलोवॅट एवढी ऊर्जा दरवर्षी पृथ्वीला भेटते. आणि आपल्या पृथ्वीला जेवढी आपल्याला ऊर्जा आवश्यक आहे तेवढी ऊर्जा सूर्य फक्त 40 मिनिटांमध्ये आपल्याला तेवढी ऊर्जा देतो. आपल्या पृथ्वीला जेवढी ऊर्जा आवश्यक आहे तेवढी फक्त 40 मिनिटांमध्ये आपल्याला ती देतो. एवढ्या दिवस वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही आहे. बघा पुढे पाहायचं की 1 किलोग्राम लाकडापासून आपल्याला 1700 किलो जूल एवढी ऊर्जा भेटते. 1 किलोग्राम लाकडापासून आपल्याला 1700 किलो जूल एवढी ऊर्जा भेटते. पुढे जर आपण पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजेच पृथ्वीच्या खोलवरती जर गेलं तर जवळपास 25,000 मीटरपर्यंत आपल्याला खनिज तेल सापडते. म्हणजेच 25,000 मीटर म्हणजेच काय 2.5 किलोमीटरपर्यंत आपल्याला काय सापडते खनिज तेल सापडते. पुढे जर पाहिलं तर युरेनियमच्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केल्यास आपल्याला अणुऊर्जा मिळते. युरेनियमच्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केल्यास आपल्याला अणुऊर्जा मिळते. महाराष्ट्रामध्ये तारापूर आणि गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये काकरापार येथे अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. आपल्याला माहीत असेल. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली आपण बघितली उष्णता ऊर्जा म्हणजे घरगुती अन्न शिजवण्यासाठी आपण इंधन असेल, लाकूड असेल किंवा घरगुती गॅस असेल यापासून आपल्याला उष्णता भेटते. विद्युत ऊर्जा म्हणजे काय इलेक्ट्रॉनचे वहन आहे. जर जनरेटर आहे
विद्युत घट असेल किंवा विद्युत संचापासून त्यापासून विद्युत ऊर्जा मिळवतो. सौर ऊर्जा, सूर्यापासून आपल्याला प्रकाश, उष्णता आणि इतर प्रमाणे भेटतात. बरोबर आहे. सौर ऊर्जेचे रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो आणि वनस्पती याच ऊर्जेचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. यालाच काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. रासायनिक ऊर्जा, काही रासायनिक अभिक्रिया आहेत त्यामुळे काय होतो? आपल्याला ऊर्जा भेटते. जसं आपण अन्न खातो आणि अन्न खाल्ल्यानंतर रासायनिक अभिक्रिया झाली तरच आपल्याला काय भेटते? ऊर्जा प्राप्त भेटते. म्हणजे आपण जे अन्न खातो ही सुद्धा काय? अन्न पचवण्यासाठी जी क्रिया आहे ती काय? रासायनिक अभिक्रिया आहे. अणुऊर्जा म्हणजे काय? की दोन केंद्रकाचे, जड केंद्रकाचे विखंडन किंवा त्यांचे लहान केंद्रकांचे एकत्रीकरण या क्रियेमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि यालाच काय म्हणतात? अणुऊर्जा म्हणतात. या ऊर्जेचे रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी 7 × 10⁻17 किलोवॅट एवढी ऊर्जा भेटते आणि आपल्या पृथ्वीला जेवढी ऊर्जा आवश्यक आहे तेवढी सूर्यापासून फक्त 40 मिनिटातच आपल्याला भेटते. 1 किलोग्रॅम लाकडापासून 1700 किलो जूल एवढी ऊर्जा भेटते. पृथ्वीच्या खोलवर म्हणजे पृथ्वीच्या पोटात जर गेलो तर 25,000 मीटरपर्यंत आपल्याला खनिज तेल सापडते. युरेनियमच्या अणूवर जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्यापासून आपल्याला अणुऊर्जा मिळते आणि महाराष्ट्रामध्ये तारापूर आणि गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील काकरापार येथे आपल्याला काय? अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जगामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत कोणकोणते आहेत आणि त्याबद्दल भारतातील जलविद्युत निर्माण केंद्र आणि त्याचबरोबर नैसर्गिक वायूपासून विद्युत निर्मिती करणारे केंद्र कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघूया. ओके. बघा, जगामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत आपण बघूया आणि भारतामध्ये जलविद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे आणि त्याची क्षमता किती आहे आणि नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र भारतामध्ये कोठे आहेत आणि त्याची क्षमता किती आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, जगामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत जर बघितले तर पहिला स्रोत आहे कोळसा. तर जागतिक पातळीवरती 41% यूज केला जातो आणि भारतामध्ये 60% ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा वापर होतो. नैसर्गिक वायू जर जागतिक पातळीवरती पाहिला तर 22%चा वापर केला जातो आणि भारतामध्ये 8% एवढाच वापर केला जातो. जलविद्युतचा वापर जो आहे तर 16% केला जातो जागतिक पातळीवरती आणि भारतामध्ये 14% इतका ऊर्जा निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. अणुऊर्जा 11% आणि भारतामध्ये किती? 2%. त्याचबरोबर पेट्रोलियम जर पाहिलं तर पेट्रोलियमचा वापर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी 4% जागतिक पातळीवरती केला जातो आणि 0.3% भारतामध्ये केला जातो. त्याचबरोबर नूतनीकरण स्रोत जे आहेत, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्मितीसाठी जागतिक पातळीवरती 6% आणि भारतामध्ये 15.7% एवढा वापर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी भारतामध्ये केला जातो. हे प्रमाण आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा, लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र कोणकोणते आहेत तर मी उतरत्या क्रमाने लिहिलेले आहेत. तर बघा, याची क्षमता जास्त, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे टेहरी हे ठिकाण आहे, इथं उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आणि त्याची क्षमता जी आहे 2400 मेगावॅट इतकी आहे. हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. कोयना ठिकाण आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, 1960 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे, 1670 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्याच्यानंतर नाथपा झाकरी हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि त्याची 1500 मेगावॅट इतकी काय क्षमतामध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये जर पाहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र एकूण किती आहेत? 5 आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये 4च आहेत, उत्तराखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश. आणि सर्वात जास्त क्षमता असणारं कुठलं जलविद्युत केंद्र आहे तर ते आहे टेहरी, उत्तराखंडमधलं. आणि सर्वात कमी जलविद्युत क्षमता असणारं, ज्याची क्षमता कमी आहे तर ते कुठलं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये नाथपा झाकरीमध्ये आहे. पुढे बघूया, नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र भारतामध्ये कोणकोणती आहेत. तर पहिलं जे आहे समरलकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे, 2620 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्यानंतर अंजनवेल महाराष्ट्रामध्ये आहे, 2220 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्यानंतर बवाना हे दिल्ली येथे आहे, 1500 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोंडापल्ली आंध्र प्रदेश येथे आहे, तर 1466 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. तुम्ही जर पाहिलं असेल
तर जलविद्युत निर्माण केंद्र एक आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र 2 आंध्र प्रदेशमध्ये आहे. म्हणजे जवळपास विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जर पाहिलं तर आंध्र प्रदेशचा जो वाटा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. समरलकोटा इथं जे नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे याची जी क्षमता आहे ही भारतामध्ये सर्वात जास्त आहे. ती किती आहे? 2620 मेगावॅट. आणि कोंडापल्ली हे सुद्धा आंध्र प्रदेशमध्येच आहे. याची नैसर्गिक वायू विद्युत निर्मिती केंद्र जे आहे आधारित याची मेगावॅट जी क्षमता आहे ती सर्वात कमी आहे, 1466 मेगावॅट. समजलं? अशा तऱ्हेने या गोष्टी आहेत, हे लिहून घ्यायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत आणि पाठसुद्धा करायचे आहेत. यावरती डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक पॉईंट हा महत्त्वाचा असतो, व्यवस्थित लक्ष देऊन करायचा आहे. ठीक आहे. एक शेवटच्या कन्सेप्ट आपल्याला आल्या. ऊर्जा आपण बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे कार्य आणि शक्ती. कार्य आणि शक्तीच्या कन्सेप्ट आपण पुढे बघूया. ओके. पुढे आपण बघूया की औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र भारतामध्ये कोणकोणते आहेत. तर बघूया. ठिकाण आहे विंध्यनगर, MP मध्ये म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये आहे. 4760 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. दुसरा आहे मुंद्रा, गुजरातमध्ये आहे. 4620 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. परत तिसरा आहे मुंद्रा, गुजरातमध्येच आहे. 4000 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. तमनार, छत्तीसगडमध्ये आहे. 3400 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. त्यानंतर चंद्रपूर, महाराष्ट्रामध्ये आहे. 3340 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. यामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे ज्याची क्षमता जास्त आहे तर ते विंध्यनगर मध्य प्रदेशमध्ये आहे. 4760 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. आणि 2 ठिकाणी गुजरातमध्ये आहे, एकाच ठिकाणी आहे मुंद्रामध्ये आहे. तिथं 2 काय आहेत? औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. 2 आहे ना. मुंद्रा या ठिकाणी 2 आहेत आणि गुजरातमध्ये आहे. सेम ठिकाण सेम राज्य, बरोबर आहे. एकाची क्षमता आहे 4620 आणि दुसऱ्याची आहे 4000 मेगावॅट. महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर चंद्रपूरमध्ये आहे आणि त्याची क्षमता आहे 3340 मेगावॅट. आणि पूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये ज्याची सर्वात कमी क्षमता आहे तर ते क्षमता कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, चंद्रपूर येथे. ठीक आहे. तर पुढे बघायचं आपल्याला कार्य. कार्य म्हणजे काय? वर्क म्हणजे काय? बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजेच काय असते? कार्य असते. बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे काय असते? कार्य. म्हणजे आपण W बरोबर लिहू शकतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे स्मॉल d, F इंटू D, बरोबर आहे. आता कार्याचे एकक काय? कार्याचे एकक काय? तर कार्याचे एकक काय? जूल आहे, लक्षात ठेवायचं आहे. काय? जूल. जे ऊर्जेचं आपलं एकक आहे तेच कार्याचं एकक आहे. कार्याचं एकक आहे जूल. SI पद्धतीमध्ये आणि CGS पद्धतीमध्ये त्याचं एकक काय राहील? अर्ग राहील. काय राहील? अर्ग. पुढे बघूया. कार्य जे आहे हे धन असू शकते, कार्य जे आहे हे ऋण असू शकते आणि कार्य जे आहे हे शून्य असू शकते. हे काय असू शकते? शून्य असू शकते. मग आता धन केव्हा असाल? आता बघा, बल आणि विस्थापन. विस्थापनाच्या दिशेने जर बल लावले, ज्या दिशेने आपल्याला विस्थापन करायचं आहे त्या दिशेने जर बल लावले तर ते काय राहील? कार्य धन होईल, बरोबर आहे. आता ज्या दिशेने विस्थापन करायचे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर बल लावले तर ते काय होईल? ऋण होईल. आणि ज्या दिशेने बल लावलेले आहेत त्याच दिशेने जर बल न लावता एका सर्क्युलर मोशनमध्ये लावले तर त्याचं जे कार्य आहे ते काय राहील? शून्य राहील. तर हेच काय आहे? कार्य जे आहे धन असू शकते, ऋण असू शकते आणि काय असू शकते? शून्य. समजा आपण धन केव्हा असेल? समजा एक बस बंद पडलेली आहे, बरोबर आहे. तिला इकडे जायचं आहे, बरोबर आहे. तर काही लोकांनी तिला धक्का दिला. आता धक्का दिला तिला इकडेच देत आहेत, इकडे मागे खेचत आहेत का तिला? नाही. म्हणजे ज्या दिशेने तिचं विस्थापन करत आहेत त्याच दिशेने जात आहे. म्हणजे तिथं कार्य काय झालं? धन झालं. तिथं कार्य काय झालं? धन झालं. ठीक आहे. समजलं उदाहरण. दुसरं समजा ऋण आहे. समजा क्रिकेटवरला बॉलर बॉल फेकत आहे. जर ज्या दिशेने तो बॉल लावत आहे म्हणजे जे विस्थापन बॉल फेकण्यासाठी जो बॉल विस्थापित करत आहे त्या दिशेने लावतात, इकडे बॅट्समन काय करतो? त्याला उलटा बॉल परत हे करतो. म्हणजेच बॉल जर परत त्याने मारला तर त्याची दिशा काय होते? विरुद्ध होते. म्हणजे त्याचं विस्थापन काय होते? विरुद्ध दिशेला जाते. म्हणजे तिथं काय झाले? जे कार्य झालं ते काय झालं? ऋण झालं. जे कार्य झालं ते काय झालं? ऋण झालं. आणि शून्य केव्हा म्हणू?
बघा, समजा आपण एक दगड घेतला आणि त्या दगडाच्या टोकाला एक दोरी घेतली, दोरीच्या टोकाला दगड बांधला आणि त्याला जर गोल गोल फिरवलं तर काय, ज्या दिशेला तो फिरत आहे त्याच दिशेला फिरत आहे. त्याचं विस्थापन होऊ राहिलं का, काही विस्थापन होऊन नाही राहिलं, म्हणून तिथं कार्य काय झालं, शून्य झालं. ठीक आहे, हे त्याचे उदाहरणं आहेत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कार्य हे धन असू शकते. बरं, म्हणजे विस्थापनाच्या दिशेने जर कार्य झालं, ज्या दिशेने विस्थापन करायचं आहे तर ते धन राहील. विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने जर कार्य झालं तर ते ऋण राहील. आणि काहीच नाही, विस्थापन जसं तसं आहे तर ते काय राहील, शून्य राहील. ठीक आहे, हे उदाहरणं झाले आपले कार्याचे. कार्याचं एकक आहे SI पद्धतीमध्ये जूल आणि CGS पद्धतीमध्ये अर्ग. आणि कार्य म्हणजे काय, बल आणि विस्थापन यांचा काय असतो, गुणाकार असतो. आता एक शेवटची कन्सेप्ट आहे आपली शक्ती. शेवटची कन्सेप्ट काय, शक्ती. आता शक्ती जर म्हटलं त्याला आपण म्हणतो पॉवर. बरोबर, पॉवर. तर शक्ती म्हणजे काय की कार्य करण्याचा दर. कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती. कार्य करण्याचा दर म्हणजे काय असते, शक्ती असते. म्हणजे शक्ती बरोबर आपण लिहू शकतो, शक्ती बरोबर कार्य भागेला काळ. कार्य भागेला काळ. कार्य भागेला काळ. कार्याचं एकक काय आता लिहिलं आपण, जूल. आणि काळ कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये. म्हणजे जूल प्रति सेकंद यालाच आपण म्हणतो वॅट. काय म्हणतो, वॅट असे म्हणतो. कारण बघा, जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ आपण शक्तीचं एकक जे आहे, पॉवरचं एकक काय ठरलेलं आहे, वॅट असं ठेवलेलं आहे. वॅट असं ठेवलेलं आहे. मग वॅट म्हणजे काय, तर वॅट म्हणजे काय, एक वॅट बरोबर काय होईल, 1 जूल भागेला 1 सेकंद. 1 जूल भागेला 1 सेकंद. 1 जूल भागेला 1 सेकंद. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की SI पद्धतीमध्ये जे शक्तीचं एकक आहे ते काय, वॅट आहे. काय, वॅट आहे. आणि 1 किलोवॅट, 1 किलोवॅट बरोबर किती रे, 1000 वॅट. 1 किलोवॅट बरोबर किती, 1000 वॅट. 1 किलोवॅट बरोबर किती, 1000 वॅट. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीचं एकक त्यांनी हॉर्स पॉवर म्हणजेच अश्वशक्ती ठेवलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर शक्तीचं एकक जर विचारलं तर ते काय आहे, अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर HP आपण त्याला म्हणतो, HP हॉर्स पॉवर. किती हॉर्स पॉवरची आपली जी आहे मोटर आहे असं आपण म्हणतो. तर 1 हॉर्स पॉवर बरोबर 1 हॉर्स पॉवर म्हणजेच 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. हे लक्षात ठेवायचं आहे. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. 1 अश्वशक्ती बरोबर काय, 746 वॅट. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर शक्ती आपल्याला मोजायची असेल तर ते अश्वशक्ती या एककामध्ये मोजतो, त्यालाच आपण हॉर्स पॉवर म्हणतो. 1 हॉर्स पॉवर किंवा 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि व्यावहारिक उपयोगासाठी त्यांनी शक्तीचं एकक जे आहे हे किलोवॅट ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, किलोवॅट. व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचं एकक जे आहे किलोवॅट ठेवलेलं आहे. आणि 1 किलोवॅट बरोबर 3.46 बरोबर 6 गुणिला 10⁻6 जूल. 10⁻6 जूल हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. 1 किलोवॅट बरोबर 3.6 गुणिला 10⁻6 जूल. यालाच आपण म्हणतो 1 युनिट. यालाच काय म्हणतो, 1 युनिट असं म्हणतो. 3.6 गुणिला 10⁻6 जूल याला काय म्हणतो आपण, 1 युनिट असं म्हणतो. म्हणजे समजलं, शक्ती म्हणजे काय असते, कार्य करण्याचा दर. म्हणून शक्तीचं सूत्र काय, शक्ती बरोबर कार्य भागेला काळ. कार्य आपण जूलमध्ये मोजतो आणि काळ आपण सेकंदमध्ये मोजतो. म्हणजे जूल प्रति सेकंद या एककाला आपण जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ शक्तीचं एकक वॅट ठेवलेलं आहे. आणि 1 वॅट बरोबर 1 जूल भागेला 1 सेकंद. आणि 1 किलोवॅट बरोबर किती, 1000 वॅट. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला शक्ती मोजायची असेल तर ते अश्वशक्ती या एककामध्ये मोजतात आणि त्यालाच आपण हॉर्स पॉवर म्हणतो. म्हणजेच 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. त्याचबरोबर व्यावहारिक उपयोगामध्ये आपण जर शक्ती मोजायची असेल तर किलोवॅट या एककामध्ये मोजतो. आणि 1 किलोवॅट बरोबर 3.6 गुणिला 10⁻6 जूल यालाच आपण काय म्हणतो, 1 युनिट असे म्हणतो. तर अशा पद्धतीनुसार आपण ऊर्जा, कार्य आणि शक्ती हा चॅप्टर बघितलेला आहे. जर हा चॅप्टर तुम्हाला आवडला असेल
मी जर हे तुम्हाला जे शिकवलेलं आहे हे जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करायची आहे. आणि ज्यांना समजत आहे की इतर मुलांनासुद्धा आपण हे सांगितलं पाहिजे की बॅच जॉईन करा, त्यांनी नक्कीच आपला रेफरन्स द्यायचा आहे, आपली बॅच जॉईन करायला प्रवृत्त करायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.